मी काल या बंधुबाबाची भूमिका मांडत असताना त्यांनी गरोदर महिलांना सोडलं नाही, त्यांनी विधवा महिलांना सोडलं नाही, मुलींना सोडलं नाही, विवाहित महिलांना सोडलं नाही. अशा या नराधमाला शासन पाठीशी घालते का? आणि एकटच ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्याच जबाबदार नाही, तर या मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री आहेत, त्यांचा पण संबंध या खरातांच्या बरोबर म्हणजे बंधुबाबा बरोबर आपल्याला पाहायला मिळतं. इव्हन केंद्रातले गृहमंत्री अमित शहा त्यांच्याशी सुद्धा त्याची साठगाठ होती. आणि जे काही आता माहिती उघडकीस आली त्याच्यामध्ये हा जोड्या लावायचा त्या महिलांच्या, पहिले आपण त्याच्यावर हे करायचं अत्याचार आणि मग जोड्या लावायचा. आणि हा जोड्या कोणाकोणासाठी लावल्यात आणि कोण कोण त्याच्यात सहभागी होते आणि हे ओशोनं पाणी हे कोणत्या कोणत्या मंत्र्यांना त्यांनी पाजलं, या सगळ्या गोष्टीची माहिती आम्हाला पाहिजे. आज काल त्यांना आम्ही सांगितलं की अल्पकालीन चर्चा याच्यामध्ये घ्या, आम्ही स्थगन दिलेला होता, अध्यक्ष ते करायला तयार नाही. या घटनेमुळे जे काही हिंदूचे आपले संत लोक आहेत त्यांना सुद्धा धक्का लागलेला आहे. धर्माच्या नावाने या पद्धतीनं हिंदू पुरस्कृत सरकार, हे फक्त हिंदूच्या नावाने मतं घेणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे. पण अशा बंधुबाबांना संरक्षण देणारी ही व्यवस्था जी आहे ती हीच राज्यातली माहिती सरकार आहे, हेच त्या आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. अशीच घटना काल नांदेडमध्ये घडली. नांदेडमध्ये सुद्धा एका महिलेनी एका मठातल्या बंधुबाबाचंच त्या ठिकाणी तक्रार केली, गुन्हा दाखल झाला. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या पद्धतीनं या बंधुबाबांचा जो सुसुवात झाला, जे दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणारी ही जी काही सत्ताधीश आहेत, पाशवी बहुमतामध्ये आपल्या आवाजाने दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. पण या बंधुबाबांना साथ देणारी ही व्यवस्था सत्तेमध्ये बसलेली आहे, ते मुद्दामून उत्तर देत नाही. आम्हाला अपेक्षित होतं की पहिल्या सत्रामध्येच राज्याचे मुख्यमंत्री काल दिलेल्या शब्दाप्रमाणे उत्तर देतील, पण ते अजूनपर्यंत त्यांनी उत्तर दिलेलं नाही. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे आणि सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि म्हणून केंद्रीय मंत्री, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातली लोक ज्याप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांनी राजीनामा दिला, तसा सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी राजीनामा द्यावा, ही मागणी आमची राहणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादांचा जो अपघात झाला त्याच्याबद्दल पूर्ण महिनाभर हे अधिवेशन चालत असताना आम्ही विरोधकाकडून आम्ही ठराव देऊन सुद्धा त्याच्यावर शेवटपर्यंत चर्चा न करणं म्हणजे दाल में काला आहे. अजितदादांचा अपघात नाही, त्या पद्धतीचा ऍक्सिडेंट करून घेतलेला आहे का, ही शंका आता मजबूत होत चाललेली आहे. सरकारने त्याचं म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या घटनेच्या बद्दल साधं सरकारकडून निवेदन येत नसेल तर दाल में काला है असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. आता